मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। दादरमध्ये येऊन गाडीच्या टपावर कबुतरांना खाद्य ठेवणाऱ्या व्यक्तीला स्थानिक नागरिकांना सुनावलं। अजून 12 गाड्या येणार, खाद्य टाकणाऱ्या व्यक्तीची मात्र मुजोरी। मुंबईत कबुतरखान्यांमध्ये खाद्य देणाऱ्यांवर कारवाई सुरूच। कबुतरांना खाद्य घातल्याप्रकरणी आतापर्यंत 173 जणांना अटक। माफ करा, दंड तर नियमांचं सर्वाधिक उल्लंघन दादर कबुतरखान्याजवळ। पुण्यामधील कबुतराच्या खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयात। कबुतरांना खाद्य न देण्याच्या आदेशाविरोधात शाश्वत फाउंडेशनकडून याचिका दाखल। पुण्यामध्ये 20 सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यास बंदी। ठाकरेंच्या आमदार सुनील शिंदेंच्या मुलानं महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप। वरळीतील शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखाची सिद्धेश शिंदे विरोधात तक्रार। काल वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने। मला माझ्या मुलावर 100% विश्वास, तो असं करणार नाही। आम्ही शिवसैनिकांच्या घराण्यातील महिलांचा मान राखणारी लोक आहोत। मुलानं मारहाण केल्याचे आरोप आमदार सुनील शिंदेंनी फेटाळले। 11 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीचा केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा। राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापायला सुरुवात। राहुल गांधींची पत्रकार परिषद म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू। आरोपांबाबत माफी मागावी, निवडणूक आयोगानं राहुल गांधींना सुनावलं, तर आयोगाची वेबसाईट बंद असल्याचा दावाही फेटाळला। शिर्डी मतदारसंघातही मतदार नोंदणी घोटाळा। आयोगाकडे माहिती मागूनही ती दिली नाही। बाळासाहेब थोरात यांचा आरोप, तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य। राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।